अ, नमस्कार. माझं नाव महेश राणे आणि मी व माझी आई गेले 4 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या वडिलांचा बनावट HIV चाचणी करून निदान व उपचार दिले गेले आणि त्यातच माझ्या वडिलांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. विषय असा आहे की जिल्हा आरोग्य सिंधुदुर्ग, उपरुग्णालय सावंतवाडी, जागृती फाउंडेशन उसरगाव, गुरुप्रसाद क्लिनिक म्हापण यांनी संगमताने माझ्या वडिलांचा बनावट HIV चाचणी रिपोर्ट तयार करून गेले 4 वर्ष कुटुंबाच्या परस्पर निदान व उपचार दिले गेले. त्यातच माझ्या वडिलांच्या दोन्ही किडन्या फेल होऊन मानसिक तणावाने मृत्यू झाला. या संबंधित विभागाने वडिलांचा HIV निदान व उपचाराबाबत कुटुंबातील पत्नी व मुलांची HIV चाचणी व त्यांना पूर्वकल्पना देणे अनिवार्य असताना खोटे व बनावट रिपोर्ट तयार करून कुटुंबाला नकळत परस्पर उपचार दिले गेले. त्यातच त्यांच्या दोन्ही किडन्या फेल होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. माझे वडील हे एक संप्रदायातील एक प्रेमळ व्यक्तिमत्व, सर्वांसोबत मनमिळाऊपणाने राहणारे. त्यांनी जगाचा अखेर निरोप घेतला. आम्ही कमी वयात आमचं पितृत्व गमावलं. ज्या नराधमांनी माझ्या आईच्या भांगावरचं कुंकू पुसलं, आज आम्ही अनाथ झालो. आम्ही असा कोणता गुन्हा केला होता की आम्हाला ही शिक्षा भोगावी लागली. माझी सरकारकडे कळकळीचे हात जोडून विनंती आहे की ज्यांनी HIVचे खोटे व बनावट उपचार करून माझ्या वडिलांचा नाहक जीव गमवावा लागला, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच बदनामीचा गुन्हा दाखल करत कडक ती कारवाई करावी, जेणेकरून इतर लोकांचे, निष्पाप लोकांचे या चुकीच्या निदान व उपचारामुळे जीव वाचतील व त्यांचं कुटुंब सुरक्षित राहील. माझी सरकारकडे अशी मागणी आहे की HIV आणि कावीळ तपासणी शिबिर PHCमध्ये न घेता खाजगी ठिकाणी घेतलं गेलं. त्या बोगस शिबिरांची तपास समितीने कसून चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करणे. बनावट HIV चाचणीपत्रक बनवणाऱ्या संस्था व संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर तात्काळ कडक कारवाई करणे. तसेच गणपत सहदेव राणे माझे वडील यांना प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 2022 साली HIV लागण झाली असे ते म्हणतात, परंतु त्यांच्या पत्नीची, माझ्या आईची तत्काळ HIV चाचणी न करता 2024 साली बोगस तपासणी रिपोर्ट तयार केला गेला व त्या संबंधित 2022 ते 25पर्यंत कार्यरत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे. तसेच HIV समुपदेशक व सर्व संस्था व प्रशासकीय यंत्रणा यांनी कोणाच्या सांगण्यानुसार बोगस सल्ले दिले त्याचे तपास समितीने तत्काळ अहवाल सादर करावेत. जोपर्यंत आम्हाला प्रशासनाकडून, शासन स्तरावरून न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत, माझी आई व मी बेमुदत उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे उपोषण स्थळी आहोत. आणि उपोषण आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि यांच्यावर कडक ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाहीत. आमची सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.